नमस्कार. आपण शाश्वत विकास लक्ष्य आणि प्रत्येक देशाजवळ अंतरिक्ष संस्था का असावी आणि अगदी शेती करण्यापासून अन्नधान्य सगळ्यांजवळ असण्यापासून शिक्षण सगळ्यांजवळ असण्यापासून सगळ्या गोष्टींना आपण विचार करतो आहे. आणि त्यानंतर जे इंग्लिशमध्ये म्हणतात ना, अचिव्हिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अँड गोइंग टू मून मार्स अँड बियॉन्ड, असं प्रत्येक देश कसा करू शकेल याच्यावर विचार करतो आहे. आज पहिला देश आहे फिनलँड. फिनलँडने 87.02 म्हणजे 87% मार्क मिळवलेले आहे शाश्वत विकास लक्ष्यामध्ये. आणि तो जगातला पहिला देश आहे की ज्यांनी 100% लोकांना 100% शिक्षित केलेलं आहे. 100% लोकांना 100% शिक्षित केलेलं आहे. आणि त्यांनी म्हणजे SDG 4 क्वालिटी एज्युकेशनमध्ये ते तर नंबर 1 आहेत. त्यानंतर नो पॉवर्टी म्हणजे गरिबी दूर करण्यामध्ये पण ते खूप चांगलं काम करत आहेत. त्यानंतर इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर SDG 9मध्ये पण चांगलं काम करत आहेत. आणि SDG 7मध्ये म्हणजे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, म्हणजे सगळ्यांना इलेक्ट्रिसिटी वगैरे जे पॉवर वगैरे असतात ते कसं कमीत कमी पैशात चांगलीत चांगली क्वालिटी मिळू शकेल याच्यावर त्यांनी सगळ्यात मस्त काम केलं, एकदम चांगलं काम केलेलं आहे. आता फिनलँड आधीच युरोपियन स्पेस एजन्सी जी आहे, युरोपियन अंतरिक्ष संस्था जी आहे, त्याचा ऑलरेडी पार्ट आहे. 23वा देश आहे तो. 1987ला त्यांनी जॉईन केलं आणि 1995ला फुल स्टेट त्यांना मेंबरशिप मिळालेली आहे. तरी इंडिव्हिज्युअल जसा प्रत्येकाला स्वतःचा अभ्यास करून पहिला नंबर यायचं असतं, त्यांनी शिक्षण क्षेत्रात ते काम केलं. आता स्पेस एजन्सीमध्ये तो युरोपियन स्पेस एजन्सीचा भाग आहे, म्हणजे त्याच्यात 23 देश तर फुल आहे. त्यानंतर अजून 10 देश आहेत. त्यानंतर लॅटविया, इस्टोनिया वगैरे ते पण फुल स्टेट व्हायचा प्रयत्न करत आहेत. तिकडले म्हणजे नॉर्डिक कंट्री आणि हे आपले पार्ट आहेच म्हणजे जवळपास. पण इतर देशसुद्धा आहे की असोसिएट स्टेट आहे. कॅनडा जसं नासाचाही पार्ट आणि युरोपियन स्पेस एजन्सीचा पण पार्ट आहे. पण जर का इंडिव्हिज्युअली स्वतःच्या स्पेस एजन्सीवर काम केलं आणि शेतीपासून याच्यापर्यंत स्वतःचं सगळं केलं तर काय होईल की एक लिंक तयार होईल शिक्षणाची. ऑलरेडी 100% त्यांनी अचीव केलेलं आहे. पण तुम्हाला आता माहिती आहे की इम्प्रूव्हमेंटला नेहमीच जागा असते की माझा पहिला नंबर आला, नंतर काय रे, नंतर अजूनही नॉलेज इन्फायनाईट आहे, अनंत नॉलेज आहे, अनंत गोष्टी चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो. ज्या दिवशी 100%नी डिक्लेअर केलं की 100% शिक्षित जनता आमच्याजवळ आहे, त्याच दिवशी लगेच विश्व बँकेमध्ये त्यांना सजेस्ट केलं की आता तुम्ही दुसऱ्यांना मदत करा, कॉम्पीट करा, एकत्र या, दुसऱ्यांना मदत करा, स्वतःला इम्प्रूव्ह करा. कधी कधी दुसऱ्यांना शिकवताना, दुसऱ्यांना मदत करताना आपल्यालाही चांगल्या गोष्टी कळतात. त्यांची शिक्षण संस्था, शिक्षण हे सगळं अजून चांगलं होऊन जाईल. अजून एक गोष्ट अशी आहे की यांनी 100% शिक्षित सगळ्यांना केलं, तर हे दुसरीकडे जेव्हा शिकवायला जातील तर त्यांना नॅचरली त्यांचा मान राहील आणि त्यांचं लोक ऐकतील, आहे की नाही. तर अशा प्रकारे ते दुसऱ्यांना इन्स्पायर पण करू शकतील. आणि मग काय, जसं वर्गातला नंबर 1 जो असतो किंवा ऑलिम्पिक मेडलिस्ट असतो किंवा सायंटिस्ट लोक दुसऱ्यांना इन्स्पायर करतात, तसंच फिनलँडनी पण पुढे येऊन स्वतः तर अंतरिक्षामध्ये चांगलं काम करायचंच, ऑलरेडी करतातच आहेत ॲज अ युरोपियन स्पेस एजन्सी. पण इंडिव्हिज्युअली केलं तर कदाचित अजून चांगलं काय होऊ शकतं. मी आधीच सांगितलं की जसं 3 वर्षाचा मुलगा, आम्ही 3 वर्षाच्या मुलापासून, लहान मुलांपासून तर PhD पर्यंत शिकवतो. PhD माणसं जो नवीन नवीन विचार, इंडिव्हिज्युअल सगळं काय असतं, त्यांच्याजवळ सगळं खूप जास्त नॉलेज आणि खूप जास्त स्किल्स वगैरे असतात. पण जो विचार एखाद्याला तो आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग तो 3 वर्षाचा मुलगा करतो, असं का होतं का त्याचं उत्तर काही नाही म्हणजे आपण देऊ शकतो.
असा एखादा विचारला आणि त्याच्यावर त्यांनी काम केलं तर पूर्ण मानवजातीचा फायदा होऊ शकतो. म्हणजे फिनलँडला हे सजेशन आहे, बाकीच्या देशांची तर कल्पनाच करू नका त्यांना किती सजेशन्स असतील. मग त्यात भारताला, अमेरिकाला, रशियाला, चीनाला, जपानाला, नंबर 1 कंट्रीला हे सजेशन आहे, तर बाकीच्यांना पण होऊ शकतात. जसं वर्गामध्ये पहिला नंबर आला तरी आपल्या इथे तर माहिती अब्युझिव्ह सोसायटी एकदम, आता आकाशात उडू नकोस, लगेच त्याला जमिनीवर आणतात, त्या फुग्याला आपण लगेच टाचणी मारतात. या गोष्टी असं आपण करत नाही आहे. आपण असं म्हणतो की बाबा हे आमचं सजेशन आहे की तुमची स्वतःची स्पेस एजन्सी असावी, स्वतःचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असावं आणि त्यांनी कदाचित तुम्हाला अजून जास्ती फायदा होईल. आपण टाचणी नाही मारत आहे, त्यांचा फुगाही नाही फुगत आहे. आपण त्यांना ते ग्राउंडमध्येच आहेत, त्याशिवाय जमिनीवर राहिल्याशिवाय ते एवढी प्रगती नाही करू शकत. 100% लोकांना जाऊन शिक्षण देणं इतकं सोपं नाही आहे. त्यांनी ते अचीव केलं, पण तरीही त्यांना आपण सजेस्ट करतो आणि ते पॉझिटिव्हली घेतात. पॉझिटिव्हली सजेशन घेतल्यामुळेच ते इतके पुढे गेले आहेत. त्यांची सोसायटी अब्युझिव्ह नाही, सगळ्यांना घेऊन चालणार. जपानमध्ये पण तसंच. तर हे आपलं सजेशन आहे, त्यांनी घेतलं तर चांगलंच आहे. आणि फिनलँड नंबर 1 कंट्रीला आपण सजेस्ट करतोय. धन्यवाद.